वाटलं तर मी रस्त्यावर राहीन, हॉटेलात राहीन. राणीच्या हातून माझ्या बाळाचा जीव जाण्यापेक्षा मी त्याला रस्त्यावर जन्माला घालेन, पण इथे नाही राहणार. ठीक आहे. उर्मिला, चल आपण निघूया. चल. हे बघ, असंही या कोणालाच आपली काळजी नाहीये आणि या महाडिकांशी मी तर संबंध कधीच तोडलेत. पण आई, तुला सांगतो, माझ्या बाळाचं, तुझ्या नातोंडाचं तोंड मी तुला आयुष्यात बघू देणार नाही. पण एवढं मात्र आवर्जून सांगेन की मालती काकी आणि आबांसारखे आजी आजोबा त्याला होते, त्यांनी त्याचा जन्म आधी जरा सुद्धा विचार नाही केला. चल उर्मिला. विक्रम, आबा, हा बाळाचं नाव घेऊन फक्त आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करतोय, बाकी काही नाही. आपल्याला चांगलं माहिती हा कसा आहे. हे बघा शांत व्हा, तुम्ही ऐका आता माझं. हे असं काही बोलू नका. आता आपण उर्मिला ताई आणि त्यांच्या पोटातल्या बाळाचा विचार करायला हवा. तुम्ही विक्रांत सरांना त्यासाठी माफ करा. राणी, अगं अजिबात नाही राणी, अजिबात नाही. ऑलरेडी त्या उर्मिला वहिनींना घरात घेऊन आपण खूप मोठी चूक केली. आता ही सेम चूक मी परत नाही करू देणार तुला. ठीक आहे, तुम्हाला विक्रांतला नाही ना घ्यायचं घरात, ठीक आहे, मी निघते. विक्रांत, चल. उर्मिला, उर्मिला थांब. भाऊजी, इंद्रा, मी आजपर्यंत तुमच्यासमोर कधीच काही मागितलं नाही. भाऊजी, आणि आज उर्मिलाच्या पोटातल्या बाळासाठी मी तुमच्यासमोर हात जोडतो. हवं तर तुमच्यासमोर पदर पसरतो. भाऊजी, रत्नावहिनी, काय बोलताय तुम्ही? मला माहितीये उर्मिला आणि विक्रांती याने खूप चुकले, खूप चुकले. ते या दोघांच्या चुकामध्ये त्या बाळाचा काय दोष आहे, त्याला करायची शिक्षा. आणि मी काय म्हणते भाऊजी, अहो काय जरी झालं तर उर्मिलाच्या पोटातलं ते बाळ आहे आपल्या घराण्याचं अंश आहे. भाऊजी, यावेळेस फक्त उर्मिलाच्या पोटातल्या बाळासाठी, आपल्या घरातल्या अंशासाठी भाऊजी विक्रांतला घरात घ्या. हात जोडते मी. आबा, रत्नाही बरोबर बोलतायत. त्यांनी ज्या काही मागे चुका केल्यात त्याच्याकडे आपण आता दुर्लक्ष करूया. आता फक्त उर्मिला ताई आणि त्यांचं बाळ महत्वाचं आहे आपल्यासाठी. हो, त्या बाळाची काय चूक आहे बरं? आबा, विचार करा. इंद्रा, एका मुलाला बापाची काय गरज असते हे चांगलंच कळलंय मला. ठीक आहे, उर्मिला, तुझी अट मला मान्य आहे. त्या बाळाकरता विक्रांत या घरात राहू शकतो.
अहो विक्रांत, तुला फक्त या घरात राहायची परमिशन मिळाली आहे. या घराशी आणि फॅक्टरीशी तुझा काही संबंध नाहीये, लक्षात ठेव. तुझी बायको आणि तुझं मूल, तुझा एवढाच संबंध आहे या घराशी. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत तुझा इंटरफेरन्स मी खपवून घेणार नाही, लक्षात ठेव. विक्रांत, सगळं मान्य आहे म्हणत जर पहिल्यासारख्या परत चुका केल्यास ना तर त्या चुका मान्य केल्या जाणार नाहीयेत. इथून पुढं मला तुझ्याकडून कुठलीही गडबड नकोय, हे नीट लक्षात ठेव. नाही होणार आहे. मला माहिती आहे ह्या निर्णयामुळे मालती मॅडम खुश नाही आहेत, पण आता माणुसकी दाखवणं जास्त महत्वाचं होतं. फक्त उर्मिला ताईंच्या येणाऱ्या बाळासाठी विक्रांत सरांना घरात घेतलंय. पण यापुढे काय होईल काही माहित नाही. तुम्ही ना त्या राणीचीच बाजू घ्या, तिला सतत पाठीशी घाला, तिच्या प्रत्येक चुकींना इग्नोर करा. तुम्ही काय गरज होती त्या राणीची बाजू घ्यायची? का तुम्ही तिला सतत पाठीशी घालता, तिच्या होला हो करता? काही गरज होती का विक्रांतला घरात थांबवून घ्यायची? आई अगं काय बोलतेस तू? सिच्युएशन तशी होती तिथे. इंदिरा, या 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 तुझ्याच नावाचा उदो उदो चालला इकडे. झाला बाहेर आगाऊपणा करून झाला? काही गरज होती का विक्रांतला घरात थांब म्हणून म्हणायची? कशाला नुसतं आगाऊपणा करायचा असतो ग तुला? मी तरी तुला बजावलं होतं राणी, यापुढे तुझी एकही चूक मी खपवून घेणार नाही. पण नाही, आपल्याला पुढे पुढे करायची सवय आहे ना. सगळा घोळ ना तुझ्या त्या पाणी सांडण्यावरनं झालाय. ते तू पाणी सांडवलं नसतंस तर उर्मिला पडली नसती. उर्मिला पडली नसती तर आज विक्रांत आपल्या दारापाशी आला नसता. आणि आता तर काय, तो फक्त दारात नाही तर त्याला घरातही घेतलंय तू. मनस्ताप होतोय माझा खरंच. मी तर तुला शेवटचं आणि निक्षून सांगते, यापुढे जर विक्रांतनी काही गडबड केली तर त्या सगळ्याला फक्त आणि फक्त तू जबाबदार असशील राणी. आई, प्रत्येक वेळी कुठल्याही गोष्टीला राणीलाच का जबाबदार ठेवतेस तू? या सगळ्यात तिची काही चूक नाहीये का? म्हणजे पूजेच्या दिवशी जे काही झालं, उर्मिला वहिनी इथे पाय घसरून पडल्या, या सगळ्यात राणीची काही चूक नाहीये.
इंद्रा जे म्हणतो ते बरोबर आहे. विक्रांतला घरात घेण्याची परवानगी मी दिली आहे. त्यात राणीचा काही दोष नाही. खरं तर या सगळ्यात तुमचीही काही चूक नाही आहे. त्या उर्मिला वहिनीने आपल्याला शब्दात अडकवलं, इमोशनल ब्लॅकमेल केला त्यांनी आपल्याला, आणि म्हणून तुम्हाला होकार द्यावा लागला. त्यामुळे आई, इथून पुढे जर या घरात काही उलटसुलट घडलं ना, तर त्याला राणी नाही, उर्मिला वहिनी जबाबदार असणार आहेत. राणी, चल. बघितलं ना कसं बोलून गेला इंद्रा. तो काही चुकीचं बोलत नाहीये. तुम्ही एकदा शांतपणे तो काय बोलला हे जर समजून घेण्याचा प्रयत्न केलात ना, तर त्याला काय म्हणायचं तुम्हाला नक्की कळेल, लक्षात येईल तुमच्या. म्हणजे तुम्ही रागाच्या भरात राणीला वाटेल तसं बोलता, तिच्याशी वाटेल तसं वागता. एकदा तुम्ही तुमच्या डोळ्यावरचा हा रागाचा चष्मा बाजूला काढून ठेवा आणि त्याकडे नीट पहा. ती सध्या खूप कठीण परिस्थितीतून जाते. हा, काही दिवसांपूर्वी ती कोणाला काही न सांगता, कुठलंही कारण न देता माहेरी निघून गेली होती. ते सुद्धा इंद्रा तिला सोडून आला होता, आणि ही गोष्ट आपल्याला नंतर कळली. तिला सावरण्यासाठी आपण तिला घरी घेऊन आलो, मंगळागौर केली. बिचारीचं नशीबच वाईट आहे, त्या मंगळागौरीत प्रॉब्लेम झाला. पण या सगळ्यामध्ये राणी आणि इंद्रात काय नेमकं बिनसलंय हे आपल्याला अजूनही कळलेलं नाहीये. म्हणजे त्यांच्यात काहीतरी बिनसलंय का? बिनसलंय. राणी आणि इंद्रा सगळं काही ठीक आहे त्यांच्यामध्ये असं दाखवत आहेत, पण हे सगळं वरवरच आहे. त्या दोघांमध्ये असं काहीतरी घडलं आहे की सहज कठीण होऊन बसलाय. राणीची मनस्थिती ठीक नाही म्हणून ती अशी वागते. आणि या सगळ्याबद्दल मी इंद्राला विचारलं होतं, पण तो काही सांगायला तयार नाही. मी त्याला म्हटलं ठीक आहे, पण नसेल सांगायचं किंवा आईला सांगायचं असेल तर सांग, पण एक गोष्ट लक्षात ठेव की राणी आपल्या घरची सून आहे, तर कधी दुखावू नकोस. आज राणी आहे म्हणून इंद्रा आहे ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. तुम्ही मला सांगा, आजवर राणीवर तुम्ही किती अत्याचार केले, किती अन्याय केला तिच्यावरती. एका शब्दानं तिने कंप्लेंट केली का? कधी हो सुद्धा केलं नाही तिनं. सगळं बिचारी सहन करत आली, पण तिनं काय केलं आपल्यासाठी? आपल्याला जे घर दिसतंय ना, ते आपल्याला तिच्यामुळे मिळालंय. आज हा जो सन्मान मिळतो तो तिच्यामुळे मिळालाय आपल्याला. आज जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडली तिने तिची सगळी कर्तव्य पूर्णपणे पार पाडली. जेव्हा आपल्याला गरज होती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली ती. आणि आज तिला आपली गरज आहे. तिची मनस्थिती ठीक नाहीये, तिचा गोंधळ उडालाय. तिला कळत नाही काय वागायचं, कसं वागायचं. अशा वेळेला आपण तिच्या पाठीशी आई वडील म्हणून खंबीरपणे उभं राहायला नको का हो? मग अशी रत्नावलीने माझ्यासमोर पदर पसरला, भीक मागितली माझ्यासमोर, मी गलबललो, तर राणीची काय अवस्था झाली असेल बघा. मी काय म्हणतो याचा शांतपणे विचार करा आणि मग काय तो निर्णय घेऊया. बरोबर आहे तुमचं, चुकलं माझं. पण मी तरी काय करू? गेले 2 दिवस जी काही परिस्थिती आजूबाजूला होती ना, माझीही चिडचिड झाली. आणि रागाच्या भरात चुकीचीच वागले मी तिच्याशी. मला आता जाणीव झाली त्याची. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तसं म्हणतात ना, देरचं आहे दुरुस्त आहे, तसंच आहे. This is what we call successful planning.
याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारणे. त्या राणीला मी मालती आंटीच्या मनातून कायमच उतरवलंय आणि विक्रांतलाही परत घेऊन आली. अँड दिस स्पीड इज व्हॉट आय वॉज टॉकिंग अबाउट. तू कमाल केलीस हा तनिषा. इतक्या वर्षात मला जे जमलं नाही ते तू असं करून दाखवलंस. थँक्यू. इट वॉज ग्रेट प्लॅन. ऐक ना विक्रांत, नाही प्लॅन ग्रेटच आहे, पण तो सक्सेसफुल कधी झाला माहितीये? जेव्हा तो सक्सेसफुल करण्यासाठी माणसं धडपडली आणि ती मी होते. माझं कौतुक कधी करूच शकणार नाहीयेस का तू? तुझी जीभ दुखते का रे माझ्याविषयी बोलताना? हा मग बोल ना, कर ना माझं कौतुक. उर्मिला ऐक 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 हे मग यू आर गेटिंग मी रॉंग. उर्मिला तू तू ग्रेट नाही, यू आर दी ग्रेटेस्ट पर्सन. यार तू कसला अभिनय करतेस यार. आय मीन सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळवलंस तू. एका मोमेंटला तर मला असं वाटलं की तुझ्या पोटामध्ये खरंच बाळ आहे. काय अभिनय करतेस यार. आणि उर्मिला, द मोमेंट वेन यू सेड की माझ्या बाळासाठी मी काही करू शकते, चल चल आपण इथून निघून जाऊया, मला असं वाटलं तू खरंच आता निघून जातेस. उर्मिला कसली धडकी भरली होती मला. हो रे, ठीक आहे. नाही म्हणजे माहिती आहे मला, मी खूप टॅलेंटेड आहे, खूप कष्ट घेतले आणि खरंच आहे माझ्यात तितकं टॅलेंट. पण इतकं कौतुक करतोय तनिषा समोर, ठीक आहे, इट्स ओके, पुरे झालं आता. कोण आहे? ऐक ना, आपण जे बोललो ते इंद्राने ऐकलं असेल तर? नाही तर ते सगळं जाऊ दे. आपण तिघे इथे एकत्र आहोत हे जर त्याने आता बघितलं ना तर पारा चढेल त्याचा. त्याचं काय करायचं? एक काम कर, आम्ही शांत राहतो, तू बघ जा. ओके ओके ओके, रिलॅक्स. आय हँडल एव्हरीथिंग. ओके, रिलॅक्स. हाय. तू काय करतेस इथे? ऍक्च्युली मी या दोघांना सांगत होते तुम्हाला काही लागले तर मला प्लीज सांगा म्हणून. काय? मी म्हणत होते की तुम्हा दोघांना काही लागलं तर प्लीज मला सांगा. इतर कुणालाही कसलाही त्रास देऊ नका. घरातलं पीस मेंटेन ठेवा. कुणालाही डिसअपॉइंट करू नका. अँड दे हॅव अग्रीड टू ऑल द कंडिशन्स. गैरसमज आहे तुझा तो. तू ओळखत नाहीस यांना. आता हो म्हणतायत पण शेवटी हे तेच करतात जे त्यांना करायचं असतं. घरातल्यांना त्रास कसा होईल ना याची वाट बघत असतात. इनफॅक्ट आनंद होतो यांना घरातल्यांना त्रास झाला की. आता चिखलात पडलेत म्हणून तुझा हात मागतील आणि शेवटी तुलाच ढकलतील त्या चिखलात. तुझं तुलाही कळणार नाही. यांना तर मी आधीच वॉर्निंग दिली आहे. तू कान उघडे ठेवून ऐक. तुला या घरात जागा दिली आहे ना ती तुझ्या बाळाकडे बघून. त्याचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करायचा नाही, समजला? माझ्या आणि राणीच्या वाटेला जायचं नाही. तुझ्यामुळे राणीवरचं प्रेम आलं ना कुठल्या गोष्टीचं, किंवा तिला कुठल्याही प्रकरणात अडकवायचा प्रयत्न केलास ना
माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, लक्षात ठेव. इंद्रा, डोंट वरी, आम्ही तुला तशी संधी नाही देणार. हां, आता या सगळ्यापेक्षा आम्हाला ना आमचं बाळ फार महत्वाचं आहे आणि आम्ही त्याच्याकडेच लक्ष देऊ. डोंट वरी. बेटा, इंद्रा ऐक ना. हा जोपर्यंत शांत आहे तोपर्यंतच ठीक आहे. हा, एकदा कायच्या वाकड्यात शिरलो ना वाट लावतो. हा आपण जरा जपून राहायला पाहिजे. डेंजर आहे. डोंट वरी यार, मॅनेज करेन मी सगळं. उर्मिला, आणि तू जाणीस ना हे पाणी मुद्दाम केलं ना तू. काल मला पाडलंस, आज तिला पाडलंस. नेमकं काय हवंय तुला म्हणून तू हे सगळं करतेयस? उर्मिला प्रेग्नेंट आहे. तिचं मूल पाडून स्वतः घराला वारस देण्यासाठी हिने हे केलं नसेल कशावरून? ते तू पाणी सांडवलं नसतंस तर उर्मिला पडली नसती. उर्मिला पडली नसती तर आज विक्रांत आपल्या दारापाशी आला नसता. यापुढे जर विक्रांतनी काही गडबड केली तर त्या सगळ्याला फक्त आणि फक्त तू जबाबदार असशील राणी.